थंडीचे दिवस आहेत आणि गाजराचा हलवा बनणार नाही असं होऊच शकत नाही. कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप कढल्यानंतर आपण त्यामध्ये किसलेला गाजर टाकायचा आहे. इथे मी 1 किलो गाजर घेतले आहेत आणि त्यांना किसून घेतलेला आहे. रंग अगदी सुंदर आहे गाजरांचा, तुम्ही पाहू शकता. थोडंसं आपल्याला तुपामध्ये हे गाजर जे आहेत ते फ्राय करायचे आहेत. फार वेळ आपल्याला त्यांना भाजायचा नाही आहे. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग थोडा चेंज होतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. 1 कप दूध पुरेसं आहे आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी असं मला वाटतं. आणि तुम्ही पाहू शकता दूध टाकल्यानंतर तर अजून सुंदर रंग आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दुधामुळे उकळी येत आहे थोडीशी हलव्यामध्ये. तर ती उकळी जाऊपर्यंत आपल्याला स्टर करायचं आहे, फ्राय करत राहायचं आहे आपल्याला गाजराचा हलवा. आता आपण साखरेऐवजी कंडेन्स मिल्क वापरणार आहोत. कंडेन्स मिल्कमुळे आपल्या हलव्याला ना वेगळीच चव येते. अतिशय सुंदर आपला हलवा बनतो, झटपट बनतो. ती गोष्ट तर वेगळीच आहे. तुम्ही पाहू शकता की कंडेन्स मिल्क वापरल्यामुळे साखर वापरण्याची तर अजिबात गरज लागत नाही. इथे मी 1 कॅन छोटा कंडेन्स मिल्क वापरलेला आहे आणि वरून आपण इलायची पावडर टाकलेली आहे. इलायची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. अशा पद्धतीने आपल्याला जो आपला हलवा आहे तो बनवायचा आहे. थोडा वेळ आपल्याला हलवा जो आहे तो झाकून ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपला गाजराचा हलवा जो आहे तो बनून तयार झालेला आहे. गार्निश करायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट. आपल्याला जे आवडतील ते आपण ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकतो. तुम्ही पाहू शकता काही लोकांना गरम गरम हलवा खायला आवडतो, काही जणांना थंड हलवा खायला आवडतो. मला तर गाजराचा हलवा अप्रतिम वाटतो खाण्यासाठी. तुम्ही सुद्धा गाजराचा हलवा कंडेन्स मिल्क वापरून नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज आपण घेऊन येत राहू आणि भेटत राहू. पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.